नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रलय पाटील तुमचं खूप खूप स्वागत करतोय. आज आलो आम्ही अलिबागला. तर अलिबागच्या घरी प्लॅस्टिक टाकायला आलोय. मागे आपण साफसफाई केली, आता परत प्लॅस्टिक टाकायला आलोय. पावसामुळे मजबूत इथे घाण झाले घरात. तर आपल्यासोबत कल्पेश काका आहेत, विष्णू आहे आणि जयेश भाऊ आहेत. आम्ही सगळे आलो इथे. तर बघा, जाम घरात घाण झाले. बघा, घरात पूर्ण चिखल चिखल झालाय. आम्ही रात्री आलो आणि त्याच्यात पूर्ण हे बघा, पूर्ण गलतोय वगैरे. हे बघा पाठीमागं बोलते झुल्याजवळ पण घाण बघा किती आहे, चिखल. ते पण गाल आलं पूर्ण दारात. हा, ही बरी आहेस ना? नाही हो हो. तर आता आम्ही साफसफाईला सुरुवात करतोय. बघा, प्लॅस्टिक वगैरे आणलंय आम्ही. तर आता प्लॅस्टिक टाकतो. पहिला आता नाश्ता करतो. त्यांनी थम्सअप वगैरे घेतलाय. आता समोसा वगैरे आणलाय, वडापाव, थम्सअप घेतलाय ग्लासात. घ्या, नाश्ता करा. त्याला घालतोय का? व नाश्त्याला समोसे आणले, समोसा पाव आणि वडापाव. आता नाश्ता करतो. पुढे आपण काय काय करणार आहोत ते सांगतो तुम्हाला. पाठीमागं पण जाम हे झालं, झाडं बिडं उगलं जाम. दाखवतो नंतर तुम्हाला. चला मग, त्या प्रलेला हाय करा आणि भेटू पुन्हा. बघू शकता पाठीमागं बघा किती झाडं उगलेत, खतरनाक वाली. एक बोरीचा झाड आहे वाटतं. चला, आम्ही चाललो आता. चाललो वरती प्लॅस्टिक घेऊन. कल्पेशक आणि जाऊ गेलेत वरती. तर बघू, वरती हलवायला जातो. बाबा अय्यो, अरे घ्या ना कल्पे, काय टाइमपास करताय यार. एवढी घाण निघलोय. काय करायचं तुला समजलं काय करायचं? अरे हा वाला ना, हा एकच पत्रा आहे. तोडला जातो रे तो पत्रा, असं फिरवा. फिरवा निसर्ग आणि जोरदार पाऊस आणि प्लॅस्टिक टाकताना. जाम बेकार स्ट्रगल. कुठं प्लॅस्टिक टाकलेलं आहे आम्ही टेरेसवर. फायनली प्लॅस्टिक टाकून झालेला आहे वरचा, टेरेसवरचा. फक्त टेरेसवरशी वापस हे पण टाकलेला आहे आम्ही कौलांवर. जाम हालत पातळी झालेली आहे बाबा, जाम दमलो. खाली अजून तरी पण काम चालू आहे खालच्या ह्याचा, कारण की इथला पत्रा उडालेला. आता सध्या तर हे नाही करू शकत आपण, पत्रा नाही टाकू शकत, म्हणून हे करतो. चला आता वरचा पॅकअप करतो आणि परत डोंगरावर जायचं विचार चालला आमचा. तोपर्यंत निसर्गाची मजा घ्या.
हा रूम पण पॅकअप केलेला आहे. खालची घाण साफ नाही केली. पुढचा पण हा झाली झोप. कुठे जायचं? डॉक्टरकडं. काय आला? हा ये क्या है? देखा आपने लापरवाही का नतीजा है. पाठची बाकीची घाण आहे ती नंतर आम्ही नेक्स्ट टाइम तेव्हा करू. तर पोरं जाम कंटाळलेत. तर आता दरवाजा लॉक करतो आणि निघतो. आता आम्ही यांना डोंगरावर जायचं आहे. डोंगरावर बघू काय मजा करायला भेटते. चला मग भेटूया, सोबतच राहा. फायनली घरची कामं संपून आता आम्ही चाललो डोंगरावर. हे बघा पूर्ण हालत बेकार झालंय. आता आपण डोंगरावर चाललो. मस्त आहे बघा, फुल ग्रीन ग्रीन वातावरण. आता आम्ही गाडी रिक्षा खाली पार्क केली. कंटोलाचं झाड भेटलंय. अशा रीतीने पण त्याला कंटोलीच नाही. त्याला कल्पे एकाला व्हायरलच करतोय मी आता. जाम शेअर येतो. कंटोली पहिलीच काढलेली आहेत. तर एवढे काम केल्यानंतर पण आम्ही आता डोंगरावर चढण्याची हिंमत दाखवतोय. तुम्ही विचार करत असाल हिंमत कुठून येते? तर हिंमत या माणसाकडून येते आम्हाला. तो स्वतः दमलेला आहे. चाल तो रस्ता जाईल तिथं. टेकल्याची भाजी खाजी खाजी का नाही सोडाची. छोटा धबधबा भेटलाय. त्यात पाय धुवून घेतो. क्रॉक्स चालू करायची. हा बस वरती जायचं ना. तो काय वक्का डोंगर आहे आता पहिला. काय झालं सेट? का होत आणि काय मिळत आणि आईला कंटुली मिळत होत. फायनली कंटुली शोधून काढलीच. एकच भेटला. फायनली दोन कंटोली भेटलेत. काय तुला कंटोली बघू दाखव. एवढीशी कंटोली काकाच्या एवढीच कंटोली आहे. कुठली खेळायची आम्हाला भेटलं ते हवाला दगड. कल्पेच्या आता फिश टँक मध्ये टाकणार आहे. दगडाला काय बोलतात कंटोली छोटीशी साईज प्रमाणे. आणि आमचा जो काढणार आहे तो कंटोली मॅन. कसा काढते आपल्याला एक नाही दिसत त्याला बरोबर पाण्याच्या खालून दिसते. पाण्याच्या खालून दिसते. एक नंबर दिसते त्याला. कशी झाडते बघ तो. कंटोली शोधण्यासाठी कंटोली शोधतो होता. दुसरा काहीतरी निघत आहे. चला जाऊया आपण पुढे. गाईस आताच गोंगाट चालू राहणार आहे कल्पेशाचा. हा ब्लॉग
खास करून कल्पेश काकासाठी असणार आहे. त्यांच्यासाठी कळूया का तुमचा वय मी सांगा. आवडले काका आमचे. फायनली आम्ही डोंगराच्या वरती आहेत आणि व्ह्यू बघितलाच असेल. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. जाम भारी वाटतंय. मस्त हवा सुटले. नाश्ता करते तर बघू शकता. तुम्हाला परत एकदा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. बघा कसला भारी क्लीन आहे. आता पाऊस आला तर अजून काम करतो. बघा आम्हाला काय भेटलेलं आहे. ते कंकाल. चल बघा या. फायनली आम्हाला एक छोटासा झरा भेटलेला. झरा. वाव पाय माकला माझा. अशी भटकंडी करायला जरा वेगळीच मजा येते. हे बघा कसली बिल आहेत रे. चिंबोऱ्या एक नाही भेटला आम्हाला. आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का. कल्पेशकाने आंघोळ नाही केली त्यामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झालेला. आणि आम्हाला फायनली वाटतं धबधबा भेटतो छोटासा. वा ते बघा आम्ही वॉटरफॉलला पोहोचलेलो. चला मग पोहायला जाऊ. विचारत आहोत. फायनली या स्पॉटवर आम्ही भिजलेलो आहे. जाम मस्त वाटलं. जाम फ्रेश वाटलं. एकदम फ्रेश पाणी नॅचरल. परत आमचा खाली जायचा प्लॅन चालू आहे. म्हणजे आम्हाला रस्ता नाही भेटत ॲक्च्युली. आम्ही रस्ता चुकलेलो आहे. संध्याकाळची 6 पण वाजत आले. फुल हवा टाईट होते. चाललं आहे हळूहळू. जसं जसं कालोख करत चाललं आहे तसं तसं हळूहळू बघूया आता रस्ता भेटतोय का नाही. फायनली कुठून निघू. कधी आम्ही मुंबईला पोहोचू दाखवतो तुम्हाला. तरी बघा किती भयानक रस्ता आहे. जरा जंगलातनं चाललोय. तिथं पाय सांभाळता पण नाही येत आहे. अशा रस्त्याने चाललोय. जाम डेंजर जंगलात घुसलं. आहे का पुढं. नदीच्या कडेकडेशी आम्ही उतरतो.
इमानदारीत आलतो तिथून गेलो असतो तर गाईज जाम बेकार आहे रस्ता, उतरायला नाही जमत आहे. अरे ऍक्च्युली हा रस्ता तिकडे निघेल आपल्याला धबधबा याचा आवाज येत होता ना नदीचा. भूत्याचा शरण भूत्याला शरण भूत्याला शरण. फुल ग्रीन 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 फुल ग्रीन. बघा डेंजर रस्ता. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला फुलला. आज बेकार कामा. फायनली आम्हाला रस्ता भेटलेला आहे प्रॉपर गाडी येणारा. इथे अशी कॉरी टाईप आहे. जंगलातून फायनली बाहेर आलो. सुटलेलो आहे अशा रीतीने बाहेर. आणि कल्पनाला पण अशा रीतीने खुशी झालेली आहे. नाही खुशी तर दिसत नाही, थोबाड कुसलंय. काय झालंय काय रे. कल्पना का फायनली खुश आहेत. आम्ही रस्त्यावर आलेलो आहे अशा रीतीने. बघा रस्ता समोर. आम्ही म्हणजे तिथून घुसलो आणि गावातला निघलो. गाडी आणायला जाऊ. रिक्षा आपली सध्या रिक्षाची चावी आहे ना. जा धक्का मारू ना. फायनली फ्रेंड्स मी आता आलो आमच्या देवाऱ्यात. म्हणजे आमचा देवारा रस्त्यातच लागतो. तिथे आता दर्शन घ्यायला आलं तर तिथे नारळ फोडायचं आहे. नारळ फोडायला काकी आम्हाला करतात. तिथून ते कोयता आणायला गेल्यात. तर आपण दर्शन घेऊया आणि मग पुढे चालूया. म्हणजे मी डायरेक्ट निघालो घरातून. म्हणजे तिथे मध्ये मला खूप पाऊस लागला त्याच्यामुळे मध्ये कायच व्हिडिओ ब्लॉग वगैरे व्हिडिओ काढायला नाही भेटल्या, शूट करायला नाही भेटला. तर आता आम्ही बऱ्यापैकी शूट करतो म्हणजे नदीत आता. पण दर्शन घ्यायला चांगलं. तर बघा हा आमचा देवारा बघू शकता तुम्ही. यलकोट यलकोट जय मल्हार सदानंदाचा यलकोट हे आमचे कुलदैवत. तर आता दर्शन घेतो आणि परत पुढं निघतो रस्त्याला. भेटला जमला त्या नदीत थोडं शूट करेल आणि त्यात डायरेक्ट चला मग सोबत. गाईज आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. इथं ब्रॉकली नावाचा स्नॅक्स कॉर्नर आहे प्युअर व्हेज. इथे आम्ही आता रात्री 9:30 वाजता नाश्ता करतोय. मिसल पाव आणि मसाला डोसा नाश्ता करतो मस्त. आमचा बऱ्यापैकी आम्ही वर्कल ट्रेन पण पार्क केला आहे. आता खारपाडाला पोहोचू. नाश्ता लागले म्हणून नाश्ता करतो. नाश्ता करून परत घरी. चला मग घरी जाऊन भेटू.